शिकत असताना पैसे कमायचे आहेत तर मग विद्यार्थ्यांसाठी काही भन्नाट बिझनेस आयडियाज पाहूया. हाच प्रश्न बहुतेक सगळ्या विद्यार्थ्यांना पडतो की अभ्यासासोबत पैसे कसे कमवायचे. सुरुवात करूया अशा आयडियांपासून जिथे गुंतवणूक शून्य आहे, फक्त वेळ आणि स्किल हवा. आणि गंमत म्हणजे यासाठी आपला मोबाईल फोनच पुरेसा आहे. पहिला पर्याय आहे सोशल मीडिया हँडलिंग. जवळच्या दुकानांना याची खूप गरज असते. विचार करा, 3 क्लायंटकडून प्रत्येकी 3,000 रुपये. हिशोब एकदम सोपा आहे. आजकाल रील्स आणि शॉर्ट्सना खूप मागणी आहे. व्हिडिओ एडिटिंगमधून चांगली कमाई होऊ शकते. यासाठी काम कुठे शोधायचं, तर फायवर किंवा अगदी इन्स्टाग्रामवर सुद्धा क्लायंट्स मिळतात. पुढचा पर्याय आहे लीसेलिंग, म्हणजे स्टॉक न ठेवता फक्त ऑर्डर घेऊन नफा कमवायचा. त्यानंतर येतं फ्रीलान्सिंग. कॅनवा वापरून पोस्टर डिझाईन किंवा डेटा एंट्रीची कामं सहज मिळतात. बरं, आता बघूया एक असा पर्याय ज्यात ऑनलाईन काहीच करायचं नाही. जर कोणाला शिकवण्याची आवड असेल तर त्यांच्यासाठी हा पर्याय एकदम बेस्ट आहे. आणि यातून महिन्याला साधारण 10,000 रुपये आरामात मिळू शकतात. म्हणजे बघा, फक्त 10 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1,000 रुपये फी. किती सोपं गणित आहे. आता ज्यांना थोडी गुंतवणूक करायची तयारी आहे त्यांच्यासाठी एक आयडिया आहे. हा पर्याय आहे संध्याकाळच्या फूड स्टॉलचा. गुंतवणूक कमी आणि वेळही पार्ट टाइम. कॉलेजजवळ मॅगी किंवा सँडविच सारखे पदार्थ विकल्यास हा व्यवसाय चांगला चालू शकतो. पण मग प्रश्न येतो की यापैकी नक्की निवडायचं काय. आपल्याकडे काय आहे त्यावर सगळं अवलंबून आहे. मोबाईल असेल तर डिजिटल, आवड असेल तर शिकवणी. चला तर मग आता ठरवा सुरुवात कुठून करायची.